मतदारसंघातून सलग 12 वेळा निवडून आलेले तसेच गिनीज बुक मध्ये रेकॉर्डची नोंद असलेले शेतकरी कामगार पक्षाचे आमदार गणपतराव देशमुख यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन कामोठे येथे करण्यात आले होते। सखाराम पाटील सामाजिक विकास मंडळ कामोठे यांच्या वतीने 5 आणि 6 डिसेंबरला भव्य दत्त जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी 6 डिसेंबरला गणपतराव देशमुख यांच्या सत्कार सोहळ्याचे देखील आयोजन केले गेले होते। या कार्यक्रमाप्रसंगी आमदार गणपतराव देशमुख, माननीय विवेक पाटील, माजी नगराध्यक्ष जयम म्हात्रे, जिल्हा चिटणीस बाळाराम पाटील, तालुका चिटणीस नारायण शेटघरत, मंडळाचे अध्यक्ष सखाराम पाटील, कामोठे सरपंच के म्हात्रे, बेबीताई म्हात्रे, मुंबई विभागात कार्यरत असणाऱ्या PSI सुवर्णा माने आणि मान्यवरांसहित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। गेले अनेक वर्ष शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याच्या कार्यात सातत्याने कार्यरत असणाऱ्या गणपतराव देशमुख यांचा सत्कार अध्यक्ष सखाराम पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला। या प्रसंगी मुंबई विभागात PSI म्हणून कार्यरत असणाऱ्या सुवर्णा माने यांचा सत्कार माननीय विवेक पाटील तसेच आमदार गणपतराव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला। या कार्यक्रमादरम्यान माननीय विवेक पाटील, जिल्हा चिटणीस बाळाराम पाटील यांच्यासहित उपस्थित मान्यवरांचाही मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला। या प्रसंगी आमदार गणपतराव देशमुख यांनी आपल्या भावना व्यक्त करताना मंडळाचे आभार व्यक्त केले। अनेक दिवस येथे येण्याची इच्छा होती, इथल्या नागरिकांना भेटण्याची इच्छा पूर्ण झाली, तो योग आज आला। हा सत्कार माझा वैयक्तिक स्वरूपाचा नसून या विभागातील नागरिकांचा असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली। दुष्काळी भागातून येऊन, ग्रामीण भागातून येऊन, मुंबई सारख्या ठिकाणी शिक्षण घेऊन MPSC UPSC परीक्षा देणं समाजाला गौरवाचं स्थान निर्माण करणं, त्या भागाला आणि आपल्या सगळ्यांना अभिमान वाटण्यासारखी गोष्ट आहे असं सुवर्णाताईचा भविष्यासाठी सुद्धा शुभेच्छा या ठिकाणी देतो। अनेक दिवस इथे येण्याची इच्छा होती, पण काहीतरी निमित्त लागतं। शेवटी माझे ज्येष्ठ सहकारी विवेकानंद पाटील यांचा फोन आल्यानंतर त्यांना नाही म्हणू शकत नव्हतो आणि आपल्या भागातल्या लोकांना इथे येऊन भेटण्याची इच्छा होती। हा योग आज आला, या निमित्तानं आपण माझा सत्कार केला, त्याबद्दल तुमचं अंतःकरणपूर्वक आभार मानतो, धन्यवाद देतो। पण त्याबरोबर माझ्या अंतःकरणामध्ये ही जाणीव आहे की हा माझा सत्कार वैयक्तिक नसून या भागातील मतदारांचा आणि दुष्काळी भागातील जनतेचा तो सत्कार आहे। याचबरोबर दुष्काळी भागामध्ये क्रांतीवीर नागनाथ अण्णा नायकवडी यांच्या सहकार्याने अनेक वर्ष दुष्काळाचं निर्मूलन करण्यासाठी जे प्रयत्न चाललेले आहेत, त्या सगळ्या कार्यकर्त्यांचा सत्कार आहे असं मी या ठिकाणी समजतो। तसेच कार्यक्रमाच्या शेवटी माननीय विवेक पाटील यांच्या हस्ते देखील आमदार गणपतराव देशमुख यांचा सत्कार करण्यात आला।